नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जाणून घेऊयात. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला जनतेने स्वीकारले आहे, या संदर्भात आता एक्झिट पोल मात्र समोर आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतर्फे तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली. आता याच राज्यातील जनतेने कोणत्या राष्ट्रवादीला खरं मानले आहे हे समोर आलंय. कालच राज्यातील 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. त्यात 23 तारखेला याचा निकाल लागणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थेने केलेले एक्झिट पोल समोर आले आहे. पोल डायरीचे एक्झिट पोलनुसार राज्यात अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला या एक्झिट पोलनुसार 25 ते 39 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे म्हणजे पोल डायरीच्या नुसार शरद पवार गट अधिक भक्कम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवार गटातील जवळपास सर्वच उमेदवारांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला होता. यात अजित पवार गटाला फक्त 1 जागा मिळाली होती. त्याच परिणामाने हा विधानसभेत बघायला मिळत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गटाला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार शरद पवार गटाला 25 ते 39 जागा खिशात घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अजित पवार गटाला त्यापेक्षा कमी म्हणजे 18 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजितदादांना जवळपास 10 ते 12 जागांचा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता मानली जात आहे. दरम्यान राज्यात माहिती सरकारने केलेल्या विविध योजनेचा फायदा यंदा विधानसभा निवडणुकीत झाल्याचं एक्झिट पोलनुसार दाखवण्यात आलंय. यात महाविकास आघाडीच्या 96 ते 21 जागा तर महायुतीला तब्बल 122 ते 146 जागा मिळण्याची शक्यताही मानली जात आहे. आणि त्याचबरोबर इतर पक्षांनी 12 ते 29 जागा मिळतील असंही म्हटलं जात आहे. राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार येण्याची शक्यता मानली जात आहे. मात्र याच निकालात 23 तारखेला होणार असून यात कोणता पक्ष आघाडीवर असणार ते पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे.